खरं म्हणजे नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे हे हैवान आहेत, हैवान. त्याने वैभव नाईकवर ते आरोप केले. बेशरम वृत्तीचे आरोप आहेत. निलेश राणे, नितेश राणे यांनी जो आता पुतळ्या प्रकरणी जे काही वक्तव्य केले की त्यांचं असं म्हणणं आहे षडयंत्र असावं आणि याची सरकारने चौकशी करावी, याबद्दल तुमचं काय? खरं म्हणजे नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे हे हैवान आहेत, हैवान. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ज्या पद्धतीने ह्या भ्रष्टाचारी कामामुळे कोसळली, त्याचं प्रायश्चित घेण्याच्या ऐवजी त्याच्या पाठीमागे षडयंत्र आहेत असं म्हणणाऱ्यांची अकलेची कीव करावीशी वाटते. त्याने वैभव नाईकवर ते आरोप केले. बेशरम वृत्तीचे आरोप आहेत. भाजपमध्ये सुद्धा गळती लागायला लागली, याचं कारण काय असं वाटतं? खरं म्हणजे महाराष्ट्र राज्यातलं भाजप, शिंदे हे जे सरकार आहे हे निवडणुकांपासून खूप दूर पळायला लागलेले आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणं अपेक्षित आहेत, परंतु आत्ताच्या माहितीप्रमाणे निवडणुका ह्या नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जातील आणि जेवढ्या निवडणुका जवळ येतील तेवढा भारतीय जनता पक्षाची जी आहे ती गळती खूप मोठ्या प्रमाणात होईल. त्या सर्वांना माहिती पडलेलं आहे की जुमलेबाजांचं सरकार आता औटघटकेचं राहिलेलं आहे, त्यामुळे त्यांचं त्यामध्ये राहण्यामध्ये काय अर्थ नाही असं समजून भाजपमध्ये खूप मोठी गळती लागलेली आहे. लोकसभेचा ट्रेंड आहे तो कायम राहील का? तुम्ही लोकसभेला जो ट्रेंड होता तोच कायम राहील? 100% राहणार, 100% राहणार लोकसभेचा. अजित पवार गटामुळे भाजपला गळती लागण्याची चर्चा आहे, तर भाजपकडून नाराजांची मनधरणी सुरू आहे. पक्षांतर रोखण्यासाठी हे प्रयत्न केले जातात, काय सांगाल? माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीला अजितदादा गटाला वाटाण्याची अक्षता लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांची वेळ झालेली आहे, वेळ संपलेली आहे. गरज सर्व वैद्यमोर तशा पद्धतीने अजित गटाला फेकून देतील आणि उरलेले दोघे एकत्र राहून निवडणुका लढतील. तिसरी आघाडी अस्तित्वात येईल असं वाटतंय? तिसरी आघाडीची फार मोठ्या प्रमाणात शक्यता वाटत नाहीये. काही जण येण्याचा प्रयत्न करतील पण यशस्वी होतील असं वाटत नाही.